Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number 8 correspondence with depositors. Depositors सोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार. यामधील आपण थँकिंग डिपॉझिटर्स हा घेतला. लास्ट लेक्चरमध्ये आपण पेमेंट ऑफ इंटरेस्ट विथ इंटरेस्ट वॉरंट आणि त्यानंतर आज सुरुवात करणार आपण इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट ऑफ इंटरेस्ट पेमेंट थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड ECS NEFT इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्याज देण्याबाबत. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इलेक्ट्रॉनिकली थ्रू ECS और NEFT इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून त्याचं इंटरेस्टचं व्याज इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धतीने डिपॉझिटर होल्डरला व्याज देण्यासंदर्भातील बिझनेस लेटर. यामधील फर्स्ट ऑफ ऑल कंपनीचं नेम क्रिएशन करायचं आहे आपल्याला. कंपनी नॉवेल स्विंग मशीन्स लिमिटेड, रजिस्टर ऑफिस, सर्वे नंबर 78, प्लॉट नंबर 48, नॉवेल सदन, DP रोड, बावधन, पुणे, CIN नंबर, फोन नंबर, फॅक्स नंबर, वेबसाईट जी आपण कंपनी क्रिएट केलेली आहे त्या कंपनी संदर्भातील वेबसाईट आणि त्यानंतर ईमेल ID. ह्या फर्स्ट थिंग्स आपल्याला हेडिंगमध्ये कंपनी क्रिएशन्समध्ये हेडिंग फर्स्ट कंपनीचं नेम, ॲड्रेस, CIN नंबर, फोन नंबर, फॅक्स नंबर, वेबसाईट अँड ईमेल ID. त्यानंतर येतो सेकंड नंबर पॉईंट रेफरन्स नंबर. रेफरन्स नंबर संदर्भ क्रमांक जे आपण कंपनी क्रिएट केलेली आहे त्या कंपनीचं फर्स्ट नेम, फर्स्ट लेटर NDEP/10/1920. आपण बिझनेस लेटर हे फायनान्शियल इयर 1920मध्ये राईट डाऊन करत आहोत. जर 2021मध्ये राईट डाऊन करत असेल तर आपण 2021 येईल या ठिकाणी. त्यानंतर डेट 5 एप्रिल 2019 या ठिकाणी डेट मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आहे इनसाईड ॲड्रेस. मिस क्षितिजा बिहानी ह्या डिपॉझिट होल्डर धारकांचं नेम अँड ॲड्रेस, इनसाईड ॲड्रेस. मिस क्षितिजा बिहानी 125 लक्ष्मी रोड, नारायणपेठ, पुणे हा झाला इनसाईड ॲड्रेस. कोणताही पर्सनचं नेम आणि त्या ठिकाणी ॲड्रेस हा आपण मेन्शन करू शकतो. त्यानंतर येतो सब्जेक्ट, सेंटर ऑफ द लेटर. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इलेक्ट्रॉनिकली थ्रू ECS और NEFT. सब्जेक्ट मुदत ठेवीवरील म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने ECS और NEFT द्वारे देण्याबाबत हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर आहे सॅल्युटेशन. मिस लिहिले आपण क्षितिजा बिहानी, याचाच अर्थ त्या ठिकाणी सॅल्युटेशन डिअर मॅडम, मिस्टर असेल तर डिअर सर. त्यानंतर मेन पॅरेग्राफला सुरुवात. जसं आपण ज्या पद्धतीनं इंटरेस्ट वॉरंट थ्रू जो पॅरेग्राफ होता फर्स्ट पॅरेग्राफ, सेम तोच पॅरेग्राफ आपल्याला या पेमेंट ऑफ इंटरेस्टच्या इलेक्ट्रॉनिक्स मोड्समध्ये सुद्धा मेन्शन तोच पॅरेग्राफ आपल्याला इकडे आहे या ठिकाणी. आय एम इन्स्ट्रक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू कन्वे to you that board has passed a resolution in board meeting held 12th March 2019. आपण बिझनेस लेटर एप्रिलमध्ये लिहितोय, त्या अगोदर आपल्याला बोर्ड मीटिंग झालेली असणार आहे. इंटरेस्ट ॲट द 10% ऑन डिपॉझिट्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. बिझनेस लेटर हा सेक्रेटरी राईट डाऊन करत आहे, त्यावरतीच आय एम इन्स्ट्रक्टेड बाय दॅट म्हणजेच सेक्रेटरी त्याला इन्फॉर्म करत आहे मला दिलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या
सूचनेनुसार मी आपणास कळवित इच्छितो की डेट 12 मार्च 2019 रोजी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या फायनान्शियल इयरसाठी डिपॉझिटवरील 10% दराने इंटरेस्ट देण्याचा मंजूर करण्यात आला आहे. अशा संदर्भातील इन्फॉर्मेशन फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. युअर कंपनी हॅज कंप्लाइड विथ ऑल द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. कंपनीने जे डिपॉझिटवरील इंटरेस्ट देण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली आहे. त्यानंतर डिटेल ऑफ इंटरेस्ट पेबल टू यू आर ॲज फॉलोज. इंटरेस्ट देण्याचा जो काही तपशील आहे तो खालीलप्रमाणे आहे. फर्स्ट एकूण 6 कॉलम्स त्यामध्ये आहेत आणि 3 रोज आहेत. फर्स्ट, सेकंड, 3, 4, 5, 6 3 रोज आहेत त्या संदर्भातील. त्यामधील फर्स्ट डिटेलमध्ये फर्स्ट नंबर फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर 2032. या ठिकाणी कोणताही आपण रिसिप्ट नंबर मेन्शन करू शकतो. त्यानंतर डिपॉझिट डिपॉझिट आपण अमाऊंट 25,000 घेतलेली आहे. त्या ठिकाणी कोणतीही तुम्ही त्या ठिकाणी फिगर आउट घेऊ शकता. त्याचा आपल्याला फक्त काय काढायचं आहे, 10% काढायचं आहे जे काही फिगर घेचाल या ठिकाणी अमाऊंट. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आपण मेन्शन केलेलं आहे. काय रेट ऑफ इंटरेस्ट, 10%, 10%. 25,000च्या 10% 2,500. त्यानंतर फोर्थ नंबरचा कॉलम आहे ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ₹2,500. त्यानंतर TDS @10% नील. कसल्याही प्रकारचा TDS त्याला लागला जातं नाही. त्यानंतर त्याला नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेबल. या व्यक्तीला आपण नेट इंटरेस्ट किती देत आहोत, व्याजाची मूळ रक्कम किती देत आहोत, तर 2,500. अशा प्रकारचे 6 कॉलम्समध्ये आपल्याला हे सर्व काही इंटरेस्ट संदर्भातील इन्फॉर्मेशन मेन्शन करायचे. फर्स्ट फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर, सेकंड डिपॉझिट अमाऊंट 25,000, रेट ऑफ इंटरेस्ट आपण मेन्शन केलेला आहे तो 10%. त्यानंतर 25,000च्या 10% ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्टची एकूण रक्कम 2,500. TDS त्याला नील आहे. आणि 6 नंबरचा नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेबल, त्याला व्याजाची निव्वळ रक्कम किती देत आहोत, ₹2,500. त्यानंतर लास्ट पॅरेग्राफ आता हा आपला इलेक्ट्रॉनिक्स मोड संदर्भातील. इंटरेस्ट विल बी पेबल बाय इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर ECS or NEFT, that is by crediting said interest to your bank account as per details provided by you to the company. देय असलेल्या इंटरेस्टची रक्कम आपण दिलेल्या बँक अकाउंट्समध्ये कंपनीमध्ये दिलेल्या बँक अकाउंट्समध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मोडने ECS और NEFTद्वारे जमा करण्यात येईल. अशा संदर्भातील लास्ट पॅरेग्राफ. इंटरेस्ट विल बी पेबल बाय इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर ECS और NEFT, दॅट इज बाय क्रेडिटिंग सेड इंटरेस्ट टू युअर बँक अकाउंट ॲज पर डिटेल्स प्रोव्हाइडेड बाय यू टू द कंपनी. जी इंटरेस्टची रक्कम आहे आपण बँकेमध्ये दिलेल्या आपल्या बँक अकाउंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने ECS और NEFTद्वारे जमा करण्यात येईल. थँकिंग यू. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर्स फेथफुली. आपण जे कंपनीचं नेम क्रिएट केलेलं आहे त्या संदर्भातील कंपनीचं नेम नोवेल स्विंग मशीन्स लिमिटेड. त्यानंतर सिग्नेचर मिस
सरिता सिंग आणि त्या जे सिग्नेचर ऑथराईज करणार आहे त्याचं डेजिग्नेशन जो आहे कंपनी सेक्रेटरी. अशा पद्धतीनं हा आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट संदर्भातील पेमेंट थ्रू इलेक्ट्रॉनिक्स मोड यावरतीचा आपण हा बिझनेस लेटर पाहिला आहे. या संदर्भातील आपल्याला महत्त्वपूर्ण बाब काय आहे तर यावरतीचा हा फर्स्ट पॅरेग्राफमध्ये जो आपण घेण्यात आलेला आहे तो आय एम इन्स्ट्रक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने तुम्हाला कळू इच्छितो की बोर्ड हॅज पास्ड अ रेज्युलेशन. बोर्डांनी रेज्युलेशन तो ठराव इंटरेस्टचा बोर्ड मीटिंगमध्ये जी मीटिंग 12 मार्च 2019ला झाली आहे तो पास करण्यात आलेला आहे, ज्याचा इंटरेस्ट 10% ऑन डिपॉझिट 10% दराने तुमच्या डिपॉझिटवर इंटरेस्ट देण्यात येईल. हा इंटरेस्ट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. आपण बिझनेस लेटर लिहितोय त्यावरतीनुसार हा तो आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. 31 मार्च 2000 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी हा त्यावरतीचा देण्यात आलेला आहे. यानंतर युअर कंपनी हॅज कंप्लाइड ऑल द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स. कंपनीने डिपॉझिटवरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली आहे. आणि त्यानंतर डिटेल्स ऑफ इंटरेस्ट पेबल. डिटेल जे कोणते व्याजाचे तपशील आहे त्या संदर्भातील डिटेल इन्फॉर्मेशन खालीलप्रमाणे आहे. एकूण 6 कॉलम क्रिएट करायचे आहेत. त्या 6 कॉलममध्ये फर्स्ट नंबर फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर द्यायचा आहे. सेकंड डिपॉझिट अमाऊंट घ्यायची आहे. त्यानंतर थर्ड रेट ऑफ इंटरेस्ट घ्यायचा आहे. जो कोणतीही आपण अमाऊंट घेऊ त्याचा आपल्याला 10% काढता आलं पाहिजे अशा पद्धतीची आपण अमाऊंट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10%, त्याचं ग्रॉस अमाऊंट ऑफ इंटरेस्ट 10%. जे अमाऊंट आपण 25,000 घेतली आहे तर त्या ठिकाणचं 10% 2,500. TDS नील असेल. नेट पेमेंट 2,500. अशा पद्धतीनं त्यानंतर जो कोणताही इंटरेस्ट आहे तो इलेक्ट्रॉनिक्सरित्या ट्रान्सफर करण्यात येईल तुमच्या बँक अकाउंटला. अशा संदर्भातील लास्ट पॅरेग्राफ. त्यानंतर थँकिंग यू आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज. अशा पद्धतीनं आपण पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इलेक्ट्रॉनिकली हा बिझनेस लेटर आपण या ठिकाणी जेवढे जास्त प्रिपरेशन तुम्ही रिपीट करसाल तेवढं तुम्हाला इझी बिझनेस लेटर्स हे मग ते करस्पॉन्डंट मेंबर संदर्भातील असतील, डिबेंचर होल्डर संदर्भातील असतील किंवा डिपॉझिटर होल्डर संदर्भातील असतील. जेवढं जास्त प्रिपरेशन करसाल त्याची जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं आपल्याला हा बिझनेस लेटर्स योग्य पद्धतीने सोडवता येतील. थँक्यू स्टुडंट. थँक्यू एव्हरीवन.